नमस्कार. आज आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार आणि समई आणि महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती मी कशी सजवली आहे फुलाने, तर तो मी व्हिडिओ आधीच पोस्ट केलेला आहे. आणि आज जे आहे मी इथे पूजा मांडते. इथे मोकळी जागासुद्धा आहे आणि सगळ्यात आधी मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. ते मी शेअरच केलं आहे तुमच्यासोबत आधीच्या व्हिडिओमध्ये. पहिले मी इथे गॅसची पूजा करून घेते, स्वस्तिक काढून घेते, त्यानंतर अखंड दिवा जो आहे तो लावून घेते आणि नंतर मग पूजेला सुरुवात करते. माझा ट्रायपॉड तुटला आहे त्यामुळे मला व्यवस्थित व्हिडिओ शूट नाही करता आला आहे. साईराज यांना हा दिवा बघायचा होता. हा दिवा मी मंदिरात रोज लावते आणि अखंड म्हणून सुद्धा मी लावते. आता एका दिवसासाठी लावायचा आहे त्यासाठी, नाहीतर माझ्याकडे अखंड दिवासुद्धा आहे, तुम्ही बघितलात. पण आत्ता हा एक दिवस आणि पूर्ण रात्र याच्यात तेल भरून टाकलं ना तर छान पेटतो. तर या दिव्याबद्दल मला विचारलं होतं कुठून घेतला आहे, तर त्यावर मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे. त्यात मी ॲड्रेस वगैरे सगळं सांगितलेलं आहे आणि खूप छान दिवा आहे. त्याची डिझाईन खूप चांगली आहे. इथे मी तुम्हाला माझा हात दाखवते. माझी बोटं बघा कशी झाली आहेत. आणि ही ना हळूहळू मग निघतं, लगेच नाही निघत, 1-2 दिवस लागतं. जेव्हा पण मी तांबे पितेची भांडी घासत असेल किंवा देवांच्या मूर्त्या घासत असेल ना तर माझे हात तसेच होतात. बाकी तर ते कुंकू आणि रांगोळीचा कलर आहे, पण ते काळं पडतं आणि 1-2 दिवसानंतर निघतं ते. ग्लव्स घालून घासायचा विचार करते आणि विसरूनच जाते. तर असंच मी दाखवत होती. तुम्हाला वाटेल किती हात घाण झालेले आहेत, तर ते निघून जातं हळूहळू. आता मी इथे देवीचा जो मुखवटा आहे तो लावून घेते. आज मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवटा लावते. मागच्या वेळेस तुम्ही बघितल्यात 2 वेळा मी दुसरे मुखवटे लावले होते. दुसरावाला एकच आहे तो लावला होता आणि यावेळेस म्हटलं कारण आता एकच गुरुवार राहिलेला आहे. स्वस्तिक काढून घेतलेला आहे, चौरंग ठेवलं आहे, आसन ठेवलं आहे आणि मुकुट जो आहे तो नारळालासुद्धा लावून घेतलेला आहे. पानं जी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तर तीसुद्धा मी लावून घेतली आहे. मागच्या वेळेस आपण जी पूजा केलेली तो कॉईन दुर्वा जो आहे तो मी टाकलेला आहे त्याच्यात. फूल, हळदी, कुंकू असं सगळंच. नारळ जो आहे तो मी पहिला गुरुवारी घेतानाच मी बघून घेतला होता की दोन्ही मुखवट्याला व्यवस्थित बसलं पाहिजे ना, आणि छान बसलं ते. तर आता मी मुखवटा जो आहे तो नारळाला लावला आहे. तर देवीचं थोडंफार सजावट झालेली आहे आणि आता मी समईला हळदी कुंकू लावून घेते. ओला कुंकू यासाठी करून घेते, सुका लावला ना तर व्यवस्थित लागत नाही. आणि असं जास्त मी हळदी कुंकू लावून घेते म्हणजे उठून दिसतं समईवरती, छान दिसतं हे असं. आणि जेव्हा पण आपण कोणताही अखंड दिवा लावतो किंवा रोजचे दिवे लावतो आपण मंदिरातले ते म्हणा किंवा समई, तर अशी 2 वाताची 1 वात करून घ्यायची असते. तर ते मी करून घेतलेलं आहे. आणि हो, मंदिरातली माझी देवपूजा जी आहे ती पहिले मी केली आहे आणि नंतर मग बाकीची आपण जी पूजा करतो ती करते. कधी पण जी आहे आपली रोजची पूजा आहे ती करून घ्यायची असते. तर इथे मी आसनसुद्धा काढलेत समईखाली ठेवण्यासाठी, तर ते सुद्धा मी ठेवलेत. दाखवलं नाही तुम्हाला कारण माझा ट्रायपॉड आहे तो तुटला आहे, व्यवस्थित मला शूट नाही करता आलं आहे. आणि आज मी मोत्याचे दागिने घालते. हे काही दागिने आहेत माझ्याकडे, मी चिकूसाठी घेतले होते, त्याला कृष्णा बनवला होता तेव्हा. तर हे छान असे डिझाईनचे आहेत त्यामुळे म्हटलं आज आपण मोत्यांचे घालूया. मोत्यांचे सगळे दागिने घालते, परत ते एक मोत्याचं एक गोल्ड मग ते छान दिसत नाही. आणि गजरा आणलेला, वेणी आणलेला, तर ते सुद्धा मी काढून घेते. यावेळेस मी हे कमळाचं फूल आणलेलं आहे. हे आपल्याला हाताने उघडावं लागतं. खूप सुंदर हे फूल आहे कमळाचं.
सगळी माझी मांडणी झालेली आहे. मगाशीच मी समईसुद्धा लावून घेतलेला आहे आणि आता मी तुपाचा दिवा लावून घेते. आणि हे बघा कमळाचं फूल किती सुंदर आहे. तर लास्ट टाईम मी दुसरं आणलेलं तर ते सुद्धा कमळाचंच फूल आहे. मला एक कमेंट्स आलेली की ते कमळाचं फूल नाही आहे, कारण की सगळी लोकं तीच घेतात फुलं. ही फुलं कुठे कुठे मिळतात. तर पहिले मी देवाच्या पाया पडल्या आणि आता वाचन करायचं आहे. तर मी पूजा मांडली का लगेच वाचन करून घेते आणि नंतर मग आरती वगैरे करायची. तर सकाळी सकाळी अशी पूजा मांडली ना तर दिवसभर छान वाटतं. धूप दिवे अगरबत्ती पेटून असते घरामध्ये, प्रसन्न वाटतं. त्यामुळे ही मार्गशीर्षची पूजा ना शक्यतो सकाळी लवकरच करायची, म्हणजे दिवसभर आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो. नाहीतर मग उशिरा आरामात केल्या ना तर मग दुसऱ्या दिवशी लगेच उचलायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी खरं तर मला उचलूच वाटत नाही. खूप छान वाटतं जेव्हा आपण असं काही पूजा वगैरे केली तर. तर असो, आता पहिले मी स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं आणि प्रत्येक जे वस्तू आहेत, समई म्हणा, दिवे, बाप्पा, लक्ष्मीची मूर्ती, परत जो मुखवटा आहे तर त्याला फळं, त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि फूल वाहिलं आहे. आता मी अगरबत्ती आणि धूप लावते आणि लगेच मग वाचनाला घेते. आरती करून घेतली आहे आणि आता मी सगळ्या घरात आरती जी आहे ती फिरवली आहे. तुळशीच्या इथे, उंबरठ्याच्या इथे, मंदिरामध्ये चिकूला आरती दिली मी घेतली आणि आता मी तुम्हाला दाखवते कशी मांडणी केली आहे. तर हे बघा किती सुंदर दिसते महालक्ष्मी. ह्याचा जो पदर आहे ना या वस्त्राचा तो व्यवस्थित नाही आहे, त्यासाठी मी दुसऱ्या वस्त्राचा पदर जो आहे तो टाकलेला आहे डोक्यावरती. किती सुंदर दिसते. आणि वेणी जी आहे ती मी आणली होती तर ती मी अशीच ठेवली आहे वरतून. व्यवस्थित मुखवटा वगैरे तो आहे तो कलशाला छान बसलेला होता. आणि आज उपवास आहे तर मी माझ्यासाठी वॉटरमेलन कट केलं होतं, चिकूलासुद्धा दिलं मी. तो स्कूलवरून आला आणि या छोट्या प्लेटमध्ये मी देवीला दाखवते नैवेद्य. तसं तर मी दुधाचा ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य दाखवलाच आहे, फळांचा दाखवला आहे. अशी कोणतीही मांडणी वगैरे असेल ना किंवा बाप्पा असतील, काही जे घरात मी बनवते, काही असो ते पोहे, उपमा किंवा फ्रूट्स असतील, दूध, चहा, तर मी त्याचा नैवेद्य दाखवते. आणि इथे मला वाटत होतं की चिकू माझा फोटो काढतोय पण तो व्हिडिओ करत होता. थांब आता बोलू दे मला. नमस्कार, कसे आहात? आज आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार आणि आज जो आहे तो मी हा मुखवटा लावलेला आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा. सकाळपासून मी थोडंफार काही शूट करायचा प्रयत्न केला कारण माझा जो ट्रायपॉड आहे तो आज तुटला. मग चिकू आल्यानंतर त्याला सांगितलं की चिकू थोडंसं तू शूट कर म्हणून ब्लॉगसाठी. म्हटलं आता पुढच्या वर्षी डायरेक्ट गुरुवार असणार, हे 2 गुरुवार मला छान शूट करायचे होते. तर अशी आजची आपली देवपूजा आणि संध्याकाळी बघू थोडंफार मी शूट करेल. ट्रायपॉड तर नाही आहे, आता कसं तरी बघू. आजच्या दिवस मला शूट करायचं आहे, मग नंतर त्याला मी फेविक्विक वगैरे लावून वगैरे चिटकेल. तर असा होता आजचा दिवस. संध्याकाळचा चहा जो आहे तो मी दाखवला नैवेद्यामध्ये आणि हा आहे माझा चहा. आता मी थोडंफार शूट करते कारण कुकिंग ब्लॉग तर मी शेअर करतेच काही असेल तरी असं. तर आज मी एकदम सिंपल जेवण बनवत होते. खीर बनवायची होती, चपाती, छोलेची भाजी. तर संध्याकाळ झाली आहे, आता वेळ झाला आहे दिवा अगरबत्ती लावायचा. तर पहिले मी गाणे लावते छान महालक्ष्मीची आरती. यूट्यूबला खूप छान छान व्हिडिओ असतात. महालक्ष्मीची आरती लावते आणि चिकू जिम्नॅस्टिकला गेला आहे, त्याचा संध्याकाळी क्लास असतो तुम्हाला माहिती आहे. तर आता मी थोडंफार कसं तरी ट्रायपॉडवर कॅमेरा ठेवून शूट करते कारण मला पूर्ण दिवसाचा व्हिडिओ शूट करायचा होता. तुम्हाला मी ट्रायपॉड दाखवते सुद्धा कसा तुटला आहे तो. तर इथे छान गाणे लावले आहेत, मी तुम्हाला ऐकवणार होती पण कॉपीराईट लागतं. तर संध्याकाळी मग आता मी दिवा लावून घेते
आणि अगरबत्ती लावून घेते, धूप लावून घेते. परत देवीचा जो दिवा आहे महालक्ष्मीचा तो तर पेटतच आहे, त्याकडे सारखं लक्ष असतं माझं. उठून उठून बघत असते मी, चालू आहे का दिवा, तेल टाकत राहते. आज मी छोलेची भाजी करते. मला काळ्या चण्याची भाजी करायची होती. देवीला खास करून जेव्हा देवीचे सण असतात किंवा वार असतो तेव्हा तीच भाजी करतात. आणि खीर वगैरे आपण नवरात्रीमध्ये सुद्धा करतो. तर मी चुकून जे आहे ते छोले भिजवले. तर हा बघा माझा ट्रायपॉड मी सेलो टेपने असा चिटकवला आहे. जिथे मोबाईल अडकवतो ना आपण तिथेच तो तुटलेला आहे. आता बघू मी फेविक्विक वगैरे लावून कसं तरी जॉईन करेल त्याला. तर या स्टँडवरतीच मी असं आता हे बघा अशा पद्धतीने मोबाईल ठेवते. किचनमध्ये तेवढं मोबाईल एका ठिकाणी लावला ना स्टँडवर तरी पण व्यवस्थित शूट होतं. बघा तुम्ही, मी रिंग लाईट लावत नाही. मला बरेच कमेंट्स येतात की रिंग लाईट लावता का तुम्ही. तर नाही, माझ्या घरात भरपूर लाईट्स आहे आणि किचनची जी खिडकी आहे ना ती उघडी ठेवते मी, तर छान उजेड पडतो दिवसा. आता तर रात्री आहे त्यासाठी. रात्री जेव्हा मी शूट करते ना किचनचं तेव्हा मात्र मी पूजा रूमच्या सगळ्या लाईटी लावून ठेवते, तिथून छान उजेड पडतो. त्यामुळे मला रिंग लाईटची जास्त गरज पडत नाही. तर आता मी इथे छोलेची भाजी जी आहे ती डायरेक्ट कुकरला करून घेते. मी रेसिपी आधीसुद्धा शेअर केली आहे, त्यासाठी मी आत्ता काही डिटेलमध्ये सांगत नाही आहे. छोले मी बॉईल करून घेत नाही आहे, डायरेक्ट कुकरलाच लावते. 3 शिट्ट्यामध्ये छान शिजतं. आणि मी डायरेक्ट पण बनवते कधी बॉईल करते. तर इथे छोले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते. हे वाले चण्याची भाजी मला करायची होती, हे वाले. तर हे खास करून देवीचे वार असतात तेव्हा करतात ह्याची भाजी. तर बघू पुढच्या शुक्रवारी मी हे चणे भिजवेल. आणि माझा हात मी तुम्हाला आत्तासुद्धा दाखवते परत. हे बघा, हे असं सगळेत ना स्किन खराब होते माझी. तर इथे छोले आहेत आणि मी तुम्हाला काय दाखवते बघा. इथे आपली मस्त महालक्ष्मी बसलेली आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी कुकिंग करताना तेव्हा सरळ दिसत होतं, मंदिरासमोर पूजा मांडली होती त्यामुळे. आत्ता थोडं साईडला आहे, व्हिडिओ असं करताना दिसत नाही कुकिंग करताना. पण मला ना किचनमध्ये काम करताना असं मंदिर दिसलं ना खूप प्रसन्न वाटतं. किचनच्या समोर असल्यामुळे ना खूप छान वाटतं स्वयंपाक करताना. पण माझ्या मनातसुद्धा निगेटिव्ह विचार येत नाही आणि सतत मी मंदिराकडे बघत असते नेहमी स्वयंपाक करतानासुद्धा. धूप लावला ना तर खूपच छान वाटतं. तर आत्ता जे आहे मी आज तांदळाची खीर बनवते. तर या ब्लेंडरमध्येच मी टाकते शिजलेला भात. मी थोडाच भात बनवला आहे, तर त्यातलाच मी भात घेतलेला आहे आणि त्याचीच खीर बनवते. तांदूळ भिजवूनसुद्धा खीर केली जाते किंवा नुसतं तांदळाची सुद्धा केली असते. तर बरीच पद्धत आहे, तर मी या पद्धतीने करते.
ब्लेंडरमध्ये मी दूध टाकलं आहे आणि बाट टाकलं आहे. तर मोठं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्सरलासुद्धा वाटलं तरी चालतं. तर आता हे सध्या मी वापरते आणि नंतर मग तुम्हाला रिव्ह्यू देईल. मी अजून एखादा महिना वापरेल. आतापर्यंत तरी चांगलं चालतं आहे, जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर. पण बघू आता, हे चायनाचं प्रॉडक्ट आहे त्यामुळे मी वापरते आणि मग तुम्हाला मी लिंक वगैरे असेल तर देईल. विचारलं होतं म्हणून सांगते. मी कशा पद्धतीने खीर बनवते तांदळाची ते सांगते. पातेल्यामध्ये 2 चम्मच तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये ती तांदळाची जी पेस्ट केली होती ती टाकायची आहे. छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग काजू, बदाम आणि चारोळी, बस हे 3 ड्रायफ्रूट्स टाकते मी. आणि ते टाकायचं आहे. इलायची पावडर आणि आपल्याकडे असेल तर मग केशर टाकायचं आहे. 2-3 पाकळ्या फक्त. त्याने छान कलर येतो. आणि ह्याच्यामध्ये ना पेस्ट मी वाटून घेतली होती छान, पण थोडंसं जे आहे ते ब्लेंडरमध्ये राहिला होता तांदूळ, त्यासाठी मग त्याच्यात मी दूध टाकून परत टाकलं आहे पातेल्यामध्ये. छान उकळू द्यायचं आहे आणि मी घट्ट खीर बनवते, जास्त पातळ नाही बनवते. खीर व्हायला अजून 15-1 मिनटं लागतात, कारण भात जरी शिजलेला असेल ना तरी पण ते थोडं घट्ट होण्यासाठी 15 मिनटं लागतात. तर तोपर्यंत मी तुम्हाला रांगोळीसुद्धा दाखवते. मी तुम्हाला आज रांगोळी पण नाही दाखवली उंबरठ्यावरची, सकाळी मला वेळ नाही मिळाला तर आता दाखवते. आणि बाहेर मी रांगोळी नाही काढली, छोटीशीच काढली उंबरठ्यावरती. 4थ्या गुरुवारी काढेल. आणि मी आज हळदी कुंकूला आमचे जे शेजारी आहेत त्यांनासुद्धा बोलवलेलं. 2-1 महिने झाले ते आलेत अमेरिकेवरून आणि आता ते संडेला चाललेले आहेत. त्यासाठी मग मी त्यांना हळदी कुंकूला बोलवलेलं. त्या दुपारीच आल्या आणि पुढच्या गुरुवारी त्या नाही येत म्हणून मी त्यांना या गुरुवारी बोलवलं. तर त्या आल्या, पाय वगैरे पडल्या, तर त्यांना मी संध्याकाळी बोलवलेलं, संध्याकाळी या. पण त्या बाहेर चालल्या होत्या म्हणून त्या दुपारी आल्या. नाहीतर माझी इच्छा होती की खीर वगैरे त्यांच्यासाठी बनवावं आणि 2 घास का होईना पण खाऊ घालवायचं, कोणी असं आपल्याकडे आलं तर. तर इच्छा तर होती माझी, पण त्यांना बाहेर जायचं होतं त्यामुळे त्या मग पाया पडूनच गेल्या, पाणी वगैरे पिलं. आणि दिवाळीलासुद्धा मी त्यांना बोलवलेलं लक्ष्मीपूजनला, तेव्हा पण त्या आल्या होत्या. खूप चांगले आहेत शेजारी. हे दोघं पण आलेत आणि आरतीसुद्धा करून घेतली मी. आणि आता मी तुम्हाला आरती देते. तुमच्या मनातल्या सगळ्या छान इच्छा ज्या आहेत ते देवी पूर्ण करो, सगळ्यांना छान आरोग्य लाभो. महत्त्वाचं म्हणजे तेच आहे, आरोग्य चांगलं तर सगळं गोष्टी आपण करू शकतो. तर सगळ्या घरात मी आता धूप फिरवते आणि नंतर मग नैवेद्य दाखवते आणि नंतर मग आम्ही जेवतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ? एकदम सिंपल होता, व्यवस्थित मी शूट नाही केलं आहे. तर तुम्ही बघा आता. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.